कोणाचा फोन आता? नंदू. हा नंदू, हॅलो, बोल. कशी आहेस बाळा तू? मी बरी आहे. मला सांगा, आजच्या गोंधळ पूजेचं कळलंय का तुम्हाला? हो हो, म्हणजे काय? अगं आई साहेबांचा फोन आला होता अथिराला. हा, आणि त्याआधी जावई बापूंचा आमंत्रणाचा फोन आला होता रोहनला. आम्ही सगळे येणार आहोत. चला, मला वाटलं होतं तुम्ही येताय का नाही येतात. अगं असं कसं म्हणतेस? व्याहांच्या आमंत्रणाला मान द्यावाच लागेल. अगं काही झालं तरी ते मुलीचं सासर आहे आणि सुनेचं माहेर सुद्धा. ऐका ना, वेळेत या. मला खूप आठवण येते तुमची. हो हो बाळा, वेळेवर येतो. आम्हाला सुद्धा तुझी खूप आठवण येते ग. कधी एकदा तुझा आनंदी चेहरा बघतो असं झालंय. बरं मला सांग, तिथलं सगळं वातावरण छान आहे ना? म्हणजे सगळे तुझ्याशी नीट वागतायत ना ग? हो बाबा, खूप चांगले वागतायत. मला माहितीये, आजीनी तर लग्नात जे काही झालं ते त्यांच्या मनातून काढून सुद्धा टाकलं. आणि शिवाय माझ्यावर खूप विश्वासही टाकतायत त्या. खरंय खरंय, खूप मोठं मन आहे ग त्या आजींचं. आणि तुझ्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. नंदू, लग्नामध्ये जे काही झालं ना त्यामध्ये तुझी मुळीच काही चूक नव्हती. असं कसं बाबा? शेवटी बांगड्या त्या तर माझ्याच जबाबदारीवर दिल्या होत्या ना. नंदू, आता जे झालं ना ते विसरून जा. हा विषय संपला. आम्ही आलो ना की मग बोलू आपण. बर, मला आधी हो सांगा. बाबा, औषधं वेळेवर घेताय ना? हा, शुगर एवढ्यात चेक केली का? रिपोर्ट्स काय आले? स्वतःची काळजी करताय ना तुम्ही? वेळेवर जेवताय ना? हेच विचारणार होतीस ना तुम्हाला? नंदू, आता आमची काळजी करणं सोड. तू आता सासरच्यांची काळजी घे. त्यांची मर्जी राख, त्यांच्याशी नीट वाग. अगर राजवाडे घराण्याला तुझा अभिमान वाटला पाहिजे. तुझ्या नव्या संसारामध्ये सुखी राहा. तू सुखी राहिलीस ना की मग बघ माझे रिपोर्ट्स कसे पॉझिटिव्ह येतात ते सगळे. दॅट्स लाईक माय बॉय. अगं, एका बापाला आणखीन याशिवाय काय हवं असतं? आपली मुलगी दिलेल्या घरी सुखी राहिली ना की बस. बाबा, मी खरंच सुखात आहे आणि मी तुम्हाला वचन देते, मी सगळ्यांची मनं जिंकून घेईन. लग्नात जे काही घडलं त्या सगळ्याची भरपाई करेन. मला त्यामध्ये तिळ मात्रही शंका नाही नंदू. बाबा, ठेवू का आता फोन? ठेव ठेव. तुला पूजेची तयारी करायची असेल ना? हो, म्हणजे करेन, पण तुम्ही लवकर या. हो हो, वेळेवर येतो आम्ही. बाय बाय बाय. काय? तू स्वतः बघितलंस? हो, आणि नुसते दागिनेच नाही तर लॉकरचा कोडही दिलाय. इतका राग आलाय ना मला. आजीने आम्हाला नाही सांगितलं कधी कोड. दीड दमडीची स्वानंदी जास्तच उडायला लागली. याचं काहीतरी करायला लागणार. मॉम, दादाचा फोन. अरे बघ, घे ना लवकर. हा दादा. अंशू, ऐकू येते? कुठेस? मी घरी आहे दादा. काय झालं? काही काम होतं का? मला सांग, तू 15 लाख रुपये घेतलेस कंपनी अकाउंट मधनं? सॉरी, 15 लाख? 15 लाख रुपये तू कॅश घेतलीस का कंपनी अकाउंट मधनं? आणि कशासाठी घेतली होतीस? ते दादा, मेहता ऍडव्हर्टायझिंग, हा त्यांचं पेमेंट करायचं होतं ना, म्हणून काढले होते दादा कॅश. काय? पण त्यांचं बिल तर ऑलरेडी पेड केलंय. व्हॉट? हो, माय बॅड दादा. मला माहित नव्हतं. आय गेस मिसकम्युनिकेशन झालं असेल दादा. नाही नाही, थांब जरा. मी एक काम करतो, मी स्वतःच त्यांच्याशी बोलून घेतो. नको दादा, कशाला? मी बोलतो त्यांच्याशी. सॉरी, आणि मी तुला विचारायला हवं होतं आधी दादा. अर्थात विचारलं पाहिजे होतंस. आणि परत अशी गोष्ट होता का माने? हो दादा. आणि एक काम कर, पुढच्या तासाभरात ते 15 लाख रुपये ऑफिसमध्ये आणून जमा कर. हां हां, बाय बाय. अंशू, काय म्हणाला समोर? मॉम, दादाला कळलं मी 15 लाख घेतले होते ऑफिसमधून म्हणून, आणि त्यांनी ना तासाभरात जमा करायला पण सांगितलेत परत. पण ते पैसे तर मी गेममध्ये हरलोय ना. मी काय करू आता? माझ्याकडे नाही आहेत 15 लाख. मॉम सांग ना. म्हणून सांगत होते ना, जुगाराच्या नादी लागू नकोस म्हणून. का घेतले पैसे ऑफिस मधून? समोरला कळलं ना आता?
ओव्हर कॉन्फिडन्स झाला ना आता गड्याशी. आता काय करणार आहेस? स्टॉप इट मॉम. एक तर मी आधीच फ्रीक आउट होतोय. हे सगळं नंतर बोल. एक काम, तुझ्याकडे आहेत 15 लाख, मला दे ना असले तर मग. प्लीज मॉम, दे ना 15 लाख प्लीज. 15 लाख मी कुठून आणू? माझ्याकडे 3-4 लाख आहेत. अपी, जा. ओके मम्मा. स्वानंदी, म्हणजे कामात आहेस का? मी करते ना मदत थोडी तुझी. नाही नाही आजी नको, मी करते. पिंडाशी बोलणं झालं? कशा संदर्भात? अगं तू घरी कधी येणार आहे? म्हणजे लोक यायला लागायच्या आधी तो घरी येऊन तयार असायला हवा ना. हा नाही, पण म्हणजे त्याबद्दल तसं काही बोलले नाही आहेत ते आजी. अगं मग फोन कर ना त्याला. मी? आणखी कोण? हा हो, फोन कर आणि विचार जरा. करते हा लगेच. उचलतोय का? हो बघते, लागतोय का? नेटवर्क येतंय जातंय बहुतेक. बघ ना, कर ना परत. मी येते. हा हो हो करत राहतो. हो आजी करते. हॅलो हॅलो, हॅलो काय बरं नेटवर्क नसेल. हॅलो 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 हॅलो. अहो हॅलो हॅलो काय पुढे बोला ना काहीतरी. हो ऐकू येतंय का तुम्हाला? मला जन्मापासून ऐकू येतंय, लहानपणापासून. तुम्ही सांगा. काय कोड सांगितला होता? 117 मला तुमचा आवाज ऐकू येत नव्हता. आता येतोय? बोला. किती वेळ आहे तुम्हाला कशाला? घरी यायला? किती वेळ आहे? का तुमचं काही काम आहे माझ्याकडे? आज घरी गोंधळ पूजा आहे. गोंधळ तर तुम्ही घरी आल्यापासून सुरू आहे. माहितीये मला घरी गोंधळ आहे. कसं काय? मग तुम्ही कधी घरी येणार आहात हे विचारतेय. वेळ लागेल मला. तुम्हाला काय करायचंय? आणि हे बघा, असं लग्न झाल्यासारखं ना मला प्रश्न विचारत जाऊ नका. हो पण लग्न तर झालंय ना आपलं. ते कुठल्या परिस्थितीत झालंय तेही तुम्हाला माहितीये. बरं, पण मग आता त्याचं काय? तेच की मला हे असलं ना जमणार नाहीये. आणि उगाच मला इथे ऑफिसमध्ये काम करत असताना असल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर फोन करत जाऊ नका. पण मग पूजेचं काय? यही नो, माहितीये मला, वेळ लागेल मला. गुड. मग मी एक काम करते, आजींना सुद्धा हेच उत्तर देते. आजींना कशाला काय उत्तर द्यायचंय? त्यांचा काय संबंध आहे? मग काय तुमचे वेअर अबाउट्स मी विचारते असं वाटलं? आजीने फोन करायला सांगितला होता म्हणून केलेला. त्यांना काय सांगू? जी बर ठीक आहे, येतो म्हणा वेळेत. सांगा ते ना. नाही आलं तर लहान मुलासारखं डोळ्यातनं पाणी काढत बसेल. येतो. ओके आता हे ओके म्हणणं बंद करावं. ओके बाय, ठेवतोय फोन मी. आजी पण ना ॲज इफ मलाच हौस आहे ना हे कुठे आहेत, काय करतायत ह्या सगळ्या गोष्टींची.